हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व छान मस्त मजेत असाल. तर आता झाले 10:30. आज खूप लवकर उठली मी. आज आहे माझी सुट्टी आणि आज थोडा बाहेर जायचा प्लॅन आहे, कारण की वेदर इट्स गेटिंग बेटर अँड बेटर विथ एव्हरी डे. तर म्हटलं थोडं आज बाहेर जाऊ. आणि कोणतं लोकेशन असेल, काही गेसेस तुमचे, कुठे जाणार आहोत, छान समोर पडला आहे तर डेस्टिनेशन कुठे, आम्ही कुठे चाललो हे लवकरच मी सांगेल. पण त्या पहिला आली होती मी जस्ट गार्डनमध्ये आता, कारण की वेदर खूप छान आहे. म्हटलं थोडं गार्डनमध्ये येऊ. आणि गार्डनमध्ये येऊन बघते तर काय, इकडे गार्डनची पूर्ण वाट लागली आहे माझ्या, कारण की गार्डनमध्ये जेवढेही रोजेसचे प्लांट होते एवढे मोठे ब्लूम झालेले ते आता जसा सन येतो आहे, म्हणजे जसं ब्राईट होतं तसं ते रोजेस वाढलेले चांगल्यापैकी. तर आमचा जो लँडलॉर्ड आहे तरी पूर्ण झाडं कापून टाकली आहेत. माहिती नाही का कापून टाकली, मे बी तो नवीन प्लांट्स लावणार आहे किंवा काय, ते कापून टाकले आहेत. गार्डन पूर्ण क्लीन केले, अर्धे माझे प्लांट्स पण गेलेत. बघू आता, प्लांट्स लावायला तर स्टार्ट करायचंच आहे, पण जेवढे आहे त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे मला थोडं पहिलं तर. एनिवेज त्यांनी का कापले आहेत माहिती नाही. आणि मी मस्तपैकी गार्डनमध्ये बसून थोडा वेळ सनबाथ घेणार आहे, कारण की सन खूप आम्हाला कमी भेटतो. आणि जेव्हा आम्ही निघू बाहेर जायचं तेव्हा तुम्हाला भेटते आणि तेव्हा सांगते आम्ही कुठे चाललो आहे. Weather seems to be good today. हे बा, आपण हे आणलेलं बोन्साय आमचं तर मेलं. तर आम्ही चाललो आहोत सध्या तर आहे गब्बास नालक. सध्या तर आहोत आम्ही आता एक्सचेंज मॉलमध्ये, कारण की आम्ही कोणते शूज घेतले होते काहीतरी, ते बघायला आलं त्याचं. आणि आता आहोत एक्सचेंजमध्ये आणि तिकडून जाणार आहोत आम्ही, परत एकदा गेस करा. तर अजून आम्ही आहोत इकडेच आमचं एक्सचेंज इल्फर्डच्या मार्केटमध्ये. आणि हा क्लार्क्समधून आम्ही शूज घेतले. 4 दिवस नाही झाले, म्हणजे 10 दिवस झाले, वाटले पण तरी मला बोलत होता छान कलेक्शन आहे समरचं, मी घेऊन जाऊ. थोडं प्लांट्स बघा का. तर फायनली पोचलोय आम्ही. माय गॉड, आणि ही जागा कोणती आहे ना. हा, गुड इंडियावाला. यस यस गुड. अशी भाजी पण फर्स्ट टाइम बघते मी इकडे. सॉल्ट कमी आहे बट नाईस. बेस्ट वडा सो फार. My God, after ages eating this. Virar come Angrez. तर एवढं बघून तर समजलंच असेल आम्ही कुठे आलोय. तर फायनली आम्ही आलोय वेम्बलीमध्ये. अँड आय एम कमिंग टू वेम्बली आफ्टर ऑलमोस्ट 1.5 वर्ष झालं मला येऊन. म्हणजे जेव्हा मी लंडनला आलेली तेव्हा आली होती. अँड आफ्टर दॅट आय एम कमिंग नाव. बापरे, तो असं म्हणजे शुगर केन, ते इंडियन ग्रॉसरीज, व्हेजिटेबल्स, असं फुल इंडियाचाच फील येतो इकडे. चर्च इकडे. फायनली चाललो आहे आता आम्ही वेम्बलीच्या मेन मार्केटमध्ये. अँड आय रिली होप, इकडे मी आली होती म्हणजे ॲक्च्युली माझी फ्रेंड आहे तिकडे राहते, ती बोलली होती की इकडे ताडगोळे भेटतात आणि ते पण फ्रेश. होपफुली ताडगोळे भेटतील इकडे. कुठे गेला काय काय नवीन उघडलं आहे इकडे. तेव्हा हापूस नाही दिसत आहे.
आहे बट इंडिया एवढा फील नाही असं म्हणजे असा तो असा तो गोळा प्रॉपर बनवतो. हा एकदम स्लश आईस वाटतो असं लिटरली. इंडिया इज इंडिया, नथिंग कॅन बी. कोपरे विजय स्वतः गोळा खाल्ला आणि इकडे एवढी थंडी आहे आणि त्याच्यामुळे तो थंड गोळा खूप मजा. ताई बोलत होती इकडे हापूस येतो बट लेट येतो अक्षता. मला घ्यायचे आहेत हापूस बट इकडे 2-3च शॉप आहेत असे जिकडे हापूस भेटतोय. बघू चांगला भेटतोय कुठे काय. पिकतील का? यू कॅन स्पीक हिंदी. हा आणि तो घेवा मग एक कच्चाच घे ना, जास्त पिकलेला नको घेऊ. तो टाइम जाईल मग, नाही तर परत खराब होणार. हा घे मग. भाजी घ्यायला आली आहे प्लस बघते पण इकडे. सुरण खायचं का? जस्ट वेम्बलीवरून आलो आहे. एवढी रश होती कारण की आज फुटबॉल मॅच होत होते वेम्बली स्टेडियममध्ये आणि जस्ट पॅडिंगटनला पोचलो आहे. मी असंच कॉफी पिकअप करायला गेला आहे. टू मच रश. आंबे जाम महागात पडले आज. पागल, मला असं वाटलं का माझ्या टॅरो डेकचं दाखवतोय. वजन सगळ्यांनी ते ब्लॉग मध्ये टाकणार आहे तिचं. म्हणजे आईने खास बघितलं पाहिजे आणि तुला दुसऱ्या दिवशी ओरडायचे फोन करा त्याला हा ब्लॉग बघून. असाच काय काय दाखवतो मला आणि घाबरवतो रात्री. तर जस्ट आलोय आम्ही घरी आणि आम्ही आणलेत आंबे. दाखवते तुम्हाला. इकडे बाबा मदत कर जरा 2 मिनिटं प्लीज प्लीज. आणि थोडीशी नॉर्मल शॉपिंग करून आलोय. जे शेजवान चटणी वगैरे भेटत नाही त्या शॉपमधून दाखवते मी. आणि हा बोलतात हा हापूस तर आहे माहिती नाही काय लिहिलंय. रत्नागिरी देवगड्स मँगो इंडियन फार्म फ्रेश जम्बो साईज. ओ माय गॉड. थोडे कच्चेच घेतले. किती डझन आहेत रे? पण डझन पण नाही बघितले. 6, 9, 12. हा 1 डझन. ऐक दुसरे एक वेळ अशी होती आंबे म्हणजे किती पण घ्या असं म्हणजे काही टेन्शन नव्हतं किंवा कमी घ्या जास्त घ्या असं माहिती होतं. अरे हा चला आंबे ते येणारच आहे. पण आम्ही वेम्बलीला सारखं जाणार नाही म्हणून मी 2 डझन आंबे घ्यायला लावले. म्हणजे 2 डझन घेतलेत आंबे आणि हे आंबे बिचार आम्हाला कॅरी करावे लागले. फायनली आंबा. पहिला यांना सगळ्यांना ठेवणारे देवांजवळ. मला ही जाम भारी गोष्ट भेटली काय तुम्हाला लास्टला दाखवणार आहे. आणि यामध्ये थोडेसे घेतले आहेत. घेतली ही पहिली शेजवानची ड्रॅगन फायर चटणी फार चांगली असते. ही शेजवान 2 बॉटल्स घेतल्यात की कोण जाणार तिकडे. अँड हा घेतला चिली सॉस माझा मोस्ट फेवरेट. त्यानंतर ही थोडी नायलॉन शेव काय ते. आणि हे असंच मी थोडे मसाला घेतले. हा सब्जी मसाला घेतला एक. आणि दिस इज चिकन करी मसाला. आणि मी बोलली जी भारी गोष्ट घेतली कोणती आहे ती तर हे आहेत. ह्याला कोणाच्या लँग्वेजमध्ये काय बोलतात आय डोंट नो बट दीज आर माय चाइल्डहुड मेमरीज. आम्ही याला टाइमपास बोलायचो. आणि ॲक्च्युली
थोड्या महिन्यापूर्वीच मला ना अशी खूप इच्छा होत होती टाइमपास खायची आणि मी आम्हाला पण बोललेली मम्मीला ना, मी सांगते तो टाइमपास असं काहीतरी भेटतो इंडियाला, प्लीज पाठवायला. आणि फायनली हे मला दिसलं आणि मी लास्ट मोमेंटला ह्याला पिकअप केलाय. हा असा असतो टाइमपास. म्हणजे अशी हे काय कोणता शेप बोलतात माहिती नाही, म्हणजे स्पायसी भेटायचं. आणि म्हणजे शाळेत होतो तेव्हा ह्याचा एक पॅकेट 1 रुपयाला भेटायचं. एक स्पायसी असायचा आणि दुसरा साधा असायचा. तर ही होती आमची आज वेम्बलीची शॉपिंग. आणि याच्यावेळी मी काही जास्त शूट नाही करू शकली हे घ्यायचंपर्यंत, कारण की हे आंब्याच्या पेट्या होत्या, 2 आंब्याच्या बॅगेत, तो पकडून बाहेर होता. मी शॉपिंग केली माझी. आणि ऑन द वे याच्यावेळी ते वेम्बलीचं स्टेशन बंद होतं आणि कारण की काहीतरी आज मॅच होती स्टेडियममध्ये, ते बंद होतं. मग तिकडून आम्ही कसं आलो आणि फायनली घरी आलो. म्हणजे जास्त शूट नाही करता आला. तर ही होती वेम्बलीची शॉपिंग. आणि आय होप हा व्लॉग तुमच्या सर्वांना आवडला असेल तर नक्की लाईक करा. आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये. भेदभाव नको कोणामध्ये, प्रत्येकाला एक एक आंबा.